तर चला आता आपण निघतो तिरुपती बालाजीला जायला, मुंबई टू तिरुपती यावर्षी आपण जाणार आहोत। तर चला या ब्लॉगला स्टार्ट करूया। तर आता मी पोचलोय खूप राणी स्टेशनला आणि आता इथून आपण तिकीट करणार आहोत लोकमान्य टिळक टर्मिनस। चला जाऊया। तर आता तिकीट काढली आहे, बघू शकता टिळक नगरची। तर चला जाऊया। तर आता आपण पोचलोय टिळकनगर प्लॅटफॉर्मला। लोकमान्य टिळक टर्मिनस, आता आपल्याला जायचं आहे लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये, मग तिथून आपली ट्रेन। तर आता आपण पोहोचलोय लोकमान्य टिळक टर्मिनसला। आता इथून आपली प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरनं ट्रेन आहे। तर आता आपण ट्रेनमध्ये आता आपली ट्रेन सुटली लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं। आपण उद्या सकाळी 2 वाजता रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलो। तर आता आपण रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलो आणि आता आपण जाऊ वरती तिरुपतीमध्ये। तिथून आपल्याला बाहेर स्टेशनच्या बाहेरून बस भेटेल, तिथून आपण जाऊ। तर चला जाऊया। रेणुगुंटावरनं बस पकडली आहे तिरुपतीसाठी। तर आता इथून आपण 1-1.5 तासात तिरुपतीमध्ये पोहोचू वरती। तर चला जाऊया। बघू शकता बसेस असे असतात, आपण इथून पकडले तिरुपतीसाठी। रेणुगुंटा स्टेशनच्या बाहेरच भेटेल तुम्हाला, हे पाटी स्टेशन आहे आणि हा स्टेशनच्या बाहेर आल्यावरती लगेच बस डिपो आहे, जिथून तुम्हाला वरती जायला बस भेटेल तिरुपतीमध्ये।
तर इथून बस पकडून तुम्ही 1-1.5 तासात वरती पोहोचू शकता बालाजीच्या इथे. तर आता आपली बस चालू झाली. आता इथे आपल्या बॅग्स चेक्स होतील आणि मग आपण इथून वरती जाऊ शकतो तिरुपती बालाजी. हे चेकिंग पॉईंट आहे. इथे आता आपण सगळे उतरून बॅग चेक्स करावे लागतात. तर इथे असे बॅगा चेक्स होतात. मग बॅगा चेक करून झाल्यावर परत बसमध्ये बसून वरती जायचं. आता बॅग्स चेकिंग झाल्यात आणि आम्ही परत बसमध्ये बसतो. आता बस इथून निघेल तिरुपतीसाठी. आता आपण इथून निघालो. आता हा पुन्हा डोंगर रस्ता आहे. मग आपण वरती पोचू बालाजीमध्ये. काहीच आता आपण पोचलोय तिरुपतीमध्ये. हे आहे एंट्रन्स गेट. पोचलो आपण वरती तिरुपतीमध्ये. बघू शकता तर आत्ता आपण बसमधून उतरलोय आणि आता आपण चाललोय लॉकर बुक करायला बालाजी रेस्टॉरंटच्या बाजूला. आता मी इथे बालाजी रेस्टॉरंट्समध्ये लॉकर बुक्स केलेत. कारण की आम्हाला आता रूम नाही भेटत. उद्या सकाळी भेटतील. जर तरी तुम्ही दुपारी आलात तर तुम्हाला सुद्धा रूम नाही भेटणार इथे वरती. तुम्ही मोस्टली सकाळीच या तर तुम्हाला रूम भेटतील. दुपारी आला तर तुम्हाला असे लॉकर्स भेटतील. हे फ्रीमध्ये भेटून जातील लॉकर तुम्हाला. इथे फक्त तुम्हाला आधार कार्डने व्हेरिफिकेशन करायचं असतं. मग तुम्हाला इथे फ्रीमध्ये लॉकर्स भेटणार. इथे मग तुम्ही बॅग्स ठेवून इथे झोपू वगैरे शकता. मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो. तर हे बघू शकता अशा वगैरे असतं. तो लॉकर नंबर 1 आहे. आमचा वरती आहे लॉकर नंबर 2. तर हे बघा इथे आतमध्ये लॉकर्स असतात आणि अशी झोपायला पेस असते.
आणि सेकंड फ्लोअरला आहे आमचा. तर आता इथं आम्हाला लॉकर भेटलेले आहे. तुम्ही इथं आधार कार्ड देऊन लॉकर घेऊ शकता फ्रीमध्ये. तर चला आता भेटूया उद्या सकाळी, कारण की आता आम्ही थकून आलो आणि आता आम्ही आराम इथंच. आता भेटूया उद्या सकाळी. आता आपण केस कापायला झालो टकलं करायचं. तर आता आपण चाललो केस कापायला, टकला करायचं बालाजीला. आता मी इथून लॉकर्स रूममधून बाहेर निघतोय. तर इथून निघाल्यावर समोरच आहे, तिथे आपण जाऊ आणि केस कापणार. तर चला जा. लॉकरचा एंट्रन्स आणि बाजूला बस डेपो आहे. बस डेपोच्या बाजूलाच लॉकर आहे. इथे येऊन तुम्ही ठेवू शकता बॅग्स वगैरे रूम भेटेसपर्यंत. हे का तिथे बस डेपो आहे. तर आता आपण पहिले रूम बुक करून घेऊ, मग केस कापू. ही आहे रूमची पावती, हिच्याकडनं रूम भेटतं. तर आता आपण तिथेच चाललो आहे रूम बुक करायला. चला जाऊया. पहिले तिकडे खालती जाऊन लाईनीला लागायला लागतं, मग ही पावती भेटते. मग तुम्हाला OTP आणि मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच्यावर मेसेज येते आणि मग तो मेसेज तुम्हाला तिथे ॲड्रेस भेटेल कुठे जायचं आहे, तिथे जाऊन तुम्ही रूम घेऊ शकता. तर आता आपल्याला रूम भेटला आहे, ही त्याची पावती भेटली आहे आणि रूम नंबर 24 भेटला आहे. CNC मध्ये 3CNC मध्ये. आणि हा रूम आहे, हे बघा हा रूम आहे. इथून असं इथे हा रूम आहे, रूम नंबर 24. की आम्ही त्यात बॅग वगैरे ठेवून दिल्यात सगळ्या. हॉल आहे आणि ते संडास बाथरूम आणि एक रूम आहे ते. आणि समोरचा व्ह्यू गॅलरीमध्ये. आपण चाललो केस कापायला. चला रूममध्ये घेऊया. लाईट फॅन बंद. रूम लॉक कर. तर रूम लॉक केलं आहे. तर आता आपण चाललो आहे केस कापायला. तर चला मी दाखवतो तुम्हाला रोड. आणि तिथे केस फ्रीमध्ये कापले जातात, पण आपण त्यांना पाहिजे तेवढे पैसे देऊ शकतो आपल्या मनाने. जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं देऊ शकता. तर चला आता जाऊया. तर इथे राहतो आम्ही. इथे आता जस्ट रूम घेतला आणि इथे तुम्हाला कुठेही प्रायव्हेट रूम नाही भेटणार, फक्त ट्रस्टेडचेच रूम भेटते. दॅट्स वाय आता तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. नाहीतर मग समोरून लाईन लाईनला राहावं लागेल आणि मग करू शकता. सकाळी 5 वाजता चालू होते. मी तुम्हाला नंतर दाखवेल ती लाईन. इथे हॉटेल्स आहेत सगळे. आणि आम्ही काल तिथे फ्री लॉकर्समध्ये राहिलेलो बालाजी रेस्टॉरंटच्या बाजूला. आपल्याला तिथे समोर जायचं आहे. गेटच्या हाती ही समोर व्हाईट कलरची बिल्डिंग आहे ना, त्यात केस कापले जातात. ही बिल्डिंग आहे केस कापायची, बट आपल्याला लाईनीला लागायला लागतं. इथून आज जायचं. आपल्याला इथून ब्लेड घ्यायचं असतं, ते सुद्धा ब्लेड देतात.
बघा आता अशी कुपन आणि प्लेट भेटतं आणि मग इथं केस थांब. मला हॉल नंबर 2चा भेटला आहे. हा हॉल नंबर 1 आहे, पेज 2B. तर आता आम्ही जातो इथे आणि प्लेट आणि हे देतात असं, हे इथे टाकलं करायचं असतं. पप्पा हॉल नंबर 2 तिकडे तुमचा सेम आहे. हॉल नंबर 1 हाच आहे, माझा 2 आहे. हां इथे तुम्हाला भेटेल बघा, माझा वरती हॉल नंबर 2ला. तर पप्पांचं इथेच आहे हॉल नंबर 1मध्ये आणि माझा हॉल नंबर 2मध्ये आहे. तर मी तिथे जातो. हॉल नंबर 2 पेज B. तर हे बघा हॉल नंबर 2चा रोड पुन्हा मेन 1 ते इथेच केस काढायचे 55 माझा मला भेटला आहे. हे इथून आत टाकला करायला. तर ते कुठे आहे पोचलो मी इथे. माझा आहे 114 नंबर टाकला प्रॉपर. 114 मला भेटला आहे नंबर. ते एकाचं चालू आहे 114ला. हे 114 हे द्यायचं आणि मग टाकला करायचं. तर तेही मला आता केस वली करायला सांगितले. मी केस भिजवतो आणि मग जातो तिथे टाकला करायला. तर चला, तर आता मी केस भिजवली आहेत आणि इथे माझा टाकला होणार. तर आता माझी केस टाकून झाली आहेत, पुन्हा टाकला. आता बाहेर जातो झालं. तर आता केस टाकून झालेली आहे. आता बाहेर जातो, चप्पल रूमवर जाऊन आंघोळ करायची. चला एक्झॅक्ट आता चप्पल घालू रूमवर. तर चला भेटू आता. रेडी वगैरे झालं, रांगोळी करून रूमवर ना मग बाहेर फिरायला येऊ तेव्हा. तर आता आम्ही आलो रूमवर आणि आत्ता हा फर्स्ट पार्ट होता ब्लॉगचा, जो की आता फर्स्ट पार्ट संपला आहे आणि आता सेकंड पार्ट मी लवकरच शूट करून टाकेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. आता भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत कंटिन्यू राहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की मी नेक्स्ट पार्ट टाकेन तसं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. गुड बाय.